महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न 1 नोव्हेंबर 1956 आणि आजची तारीख 25 नोव्हेंबर 2022. सुमारे 66 वर्ष झाली तेव्हा बेळगावमध्ये जन्मलेली मुलं आज रिटायर्ड होऊन आयुष्य जगतात आणि त्यांची नातवंड आजही संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढत आहेत. गेल्या 66 वर्षात प्रत्येक टप्प्यावर राजकारण होत गेलं. नेते आले आणि गेले, सरकारे आले आणि गेली, पण प्रश्न तसाच आणि राजकारण देखील तसंच. पण हा सीमा प्रश्न नेमका काय आहे, सीमा प्रश्नाचा संपूर्ण इतिहास काय आहे आणि गेल्या 66 वर्षांचा लढा काय, समजून घेऊया या व्हिडिओतून. तुम्हाला नकाशा दिसतोय तो भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा नकाशा. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 500हून अधिक संस्थानं होती. ब्रिटिशांनी निर्माण केलेलं राज्य होते. या सर्व राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी होऊ लागली. 1953 साली सर्वात पहिल्यांदा आंध्र प्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासून मुंबई राज्य होतच. इथे तुम्हाला हैदराबाद संस्थानाचा देखील नकाशा दिसेल. आता खाली जो छोटासा भाग तुम्हाला दिसतोय ते आहे म्हैसूर संस्थान. याच म्हैसूर संस्थानाला बॉम्बे स्टेटचा भाग, हैदराबाद संस्थानाचा भाग, मद्रास राज्याचा भाग जोडण्यात आला आणि आजचं कर्नाटक राज्य अस्तित्वात आलं. नेमकं कसं तर भाषावार प्रांतरचना असताना बेळगाव कारवार हा मराठी मुंबई राज्यातला भाग कर्नाटकाला देण्यात आला. बिदर भालकी हा हैदराबाद संस्थानामधील भाग देखील कर्नाटकाला जोडण्यात आला. पण असं का तर राज्य पुनर्रचना समितीच्या शिफारसीनुसार बेल्लारी हा जिल्हा तुंगभद्रा नदीवरील रायलसीमा प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशला देण्यात आला. त्या बदल्यात बेळगाव कर्नाटकाला बहाल करण्यात आला. दुसरीकडे कोलार हा तेलुगू भाषिक जिल्हा देखील कर्नाटकला देण्यात आला, कारण इथे असणाऱ्या कोलार गोल्ड फील्ड मध्ये म्हैसूरच्या राजाचे हितसंबंध गुंतले होते. अशा प्रकारे 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. ज्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळच बेळगाव मधून 1946 साली सुरू झाली होती, तो बेळगावच महाराष्ट्रापासून दुरावण्यात आला. अर्थात ही स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली असली तरी त्याची घोषणा 16 जानेवारी 1956 रोजी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून केली होती. त्यानंतर 9 मार्च 1956 रोजी बेळगाव मधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. 2 महिने हा सत्याग्रह चालला. या चळवळीत एकूण 105 हुतात्म्यांना आपलं रक्त सांडावं लागलं. त्यानंतरच्या काळात ही आंदोलनं कायम राहिली. वास्तविक जेव्हा कर्नाटक राज्याची स्थापना झाली तेव्हा कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री एस निजलिंगप्पा यांनी सांगितलं की राज्य पुनर्रचनेमुळे बराच बिगर कानडी भाग आपल्या राज्यात समाविष्ट करण्यात आलाय. तो भाग त्या राज्याला द्यायला आमची काहीच हरकत नाही. पुढे 1 मे 1960 रोजी मुंबई राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. पण ही स्थापना करताना बेळगाव, कारवार, बिदर, भालकी हा मराठी भाषिक भाग कर्नाटकातच कायम ठेवण्यात आला. 1958च्या दुसऱ्या सत्याग्रह पर्वात 18,000पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला. 1959 साली साराबंदीचा लढा झाला. तो बारडोलीच्या सत्याग्रहापेक्षा मोठा झाला होता. आंदोलन थांबवा, प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यावेळेसचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिलं. 1966 साली सेनापती बापट यांच्यासह सीमा भागातील नेते बारण सुंठनकर, बळवंतराव सायनाक, पुंडलिकजी कातगडे हे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घरासमोर प्राणांतिक उपोषणाला बसले. या लढ्यानंतर 25 ऑक्टोबर 1966 रोजी सीमा प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी केंद्राकडून महाजन आयोग नेमण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने न्यायाधीश फकीरचंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या आयोगाला सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही मूलभूत चौकट घालून देण्यात आली नव्हती. राज्य पुनर्रचना आयोगाचीच तत्व लागू करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. निजलिंगप्पा हे त्या काळात काँग्रेसमधील मोठं प्रस्थ होतं. निकषांची चौकट घालून न दिल्यामुळे कर्नाटकाच्या असलेल्या महाजन यांनी कर्नाटक राज्याला सोयीच्या शिफारशी केल्या आणि हे सर्व जुळवून आणण्यात रामकृष्ण हेडगेंचा सहभाग होता. झालेल्या या राजकारणाचं बिंग आचार्य अत्रेंनी आपल्या मराठा वर्तमानपत्रातून फोडलं होतं. या महाजन आयोगाने नेमक्या कोणत्या शिफारसी दिल्या होत्या तेही पाहूया. महाराष्ट्राने बेळगावसह बेळगावच्या आजूबाजूला असणाऱ्या 814 खेड्यांवर दावा केला होता, पण महाजन आयोगाने महाराष्ट्राचा हा दावा फेटाळला. बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा नाकारलं. शिवाय 814 खेड्यांपैकी फक्त 262 खेडीच महाराष्ट्राला द्यावीत असं सांगण्यात आलं. पण त्याचबरोबर महाराष्ट्राने सोलापूरसह 247 खेडी कर्नाटक राज्याला द्यावीत असं सुचवण्यात आलं. अर्थात हे आयोगाचे हे निष्कर्ष अन्यायकारक आणि एकतर्फी होते. महाजन आयोग महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ठराव करून नाकारला, पण कर्नाटक सरकार मात्र महाजन आयोगच सीमा प्रश्न सोडवण्याचा अंतिम पर्याय असल्याचं
सांगू लागलं। त्या काळात बॅरिस्टर अंतुले यांना महाजन कमिशन अनकवर्ड अर्थात महाजन आयोगाचे वस्त्रहरण या आशयाचं पुस्तक लिहून महाजन आयोगाची विसंगती लोकांपुढे मांडली। याच काळात म्हणजे 1966 दरम्यान बेळगाव कारवारचा भाग गोव्याला जोडून मराठी भाषिकांचं गोमंतक राज्य करावं असा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरेंनी मांडला होता। पुढे 3च वर्षांमध्ये म्हणजे 1969 साली सीमा प्रश्नांवरून शिवसेनेने मोरारजी देसाईंची गाडी अडवली होती। यावेळेस 67 शिवसैनिक हुतात्मे झाले। बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, दत्ताजी साळवे अशा सर्व नेत्यांना 3 महिने कारागृहात डांबण्यात आलं होतं। अर्थात यानंतर बेळगाव, कारवार, बिदर, भालकी हा मराठी बहुल भाग महाराष्ट्रात घ्यावा यासाठी आंदोलनं होतच राहिली। इंदिरा गांधींच्या काळात बेळगावतून गेलेल्या रेल्वे लाईननुसार बेळगाव शहराची फाळणी करावी आणि बेळगाव लगतची 6 खेडी आणि अन्य 230 खेडी महाराष्ट्राला देऊ केली, पण हा प्रस्ताव दोन्ही राज्यांनी मान्य केला नाही। 1969 सालीच इंदिरा गांधींच्या सत्तेत विशाल गोमंतकचा प्रस्ताव मांडण्यात आला। SM जोशी, नानासाहेब गोरे, बॅरिस्टर नाथ पै यांनी हा प्रस्ताव मान्य केला, पण यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला दुसरं मराठी राज्य नको असं म्हणत हा प्रस्ताव नाकारला। अखेर महागोमंतकचा प्रस्ताव देखील बाजूला पडला। चौथ्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी कर्नाटकाच्या हनुमंतय्या, लकप्पा, बी शंकरानंद अशा अनेक खासदारांचा विरोध झुगारून इंदिराजींनी पंतप्रधानांचा प्रस्ताव म्हणून पुन्हा सीमा प्रश्न लोकसभेच्या पटलावर मांडला। 17 जानेवारी 1971 रोजी हुतात्मी दिनी नाथ पै यांनी आपण हा प्रश्न पुढील लोकसभा अधिवेशनात नक्की सोडून घेणार असं बेळगावात जाहीर भाषणात सांगितलं, पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचं निधन झालं। 1973 साली केंद्रीय गृहमंत्री उमाशंकर दीक्षित यांनी प्रश्न सोडवण्यासाठी 3 ते 4 तोडगे मांडले। याचे की बेळगाव शहरालगतच्या बायपास हायवेनुसार बेळगावची फाळणी, बेळगाव महाराष्ट्राला देऊन कर्नाटकाला जिल्हा मुख्यालयासाठी 100 कोटी देणं, बेळगाव शहर केंद्रशासित ठेवणं किंवा संपूर्ण वादग्रस्त सीमा भाग केंद्रशासित ठेवणं अशा तऱ्हेचे हे तोडगे होते। 1974 मध्ये लोकसभेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उमाशंकर दीक्षित यांनी या तोडग्यांबाबत चर्चा केली। निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यावेळेस खासदार शंभा सावंत, खासदार मधु दंडवते, खासदार मधु लिमये, खासदार पुरुषोत्तम मावळंकर यांनी कोणती निवडणूक असा प्रश्न विचारला। त्यावेळेस येणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असं उत्तर दीक्षित यांनी दिलं। त्यावर पंतप्रधानांची याला मान्यता आहे का असा उपप्रश्न विचारण्यात गेला। इंदिराजींनी होकारती मान डोलवली। हे सर्व लोकसभेच्या कामकाजात आहे, पण पुढे आणीबाणीनंतर इंदिराजींचं सरकार गेलं आणि हे सगळेच मुद्दे मागे पडले। यानंतर मोरारजीभाई देसाई यांचं सरकार आलं, पण प्रश्न सुटला नाही। त्यावेळेचे गृहमंत्री HM पटेल यांनी आणखी 100 खेडी देऊ केली, पण प्रश्न होता तिथेच राहिला। त्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर इंदिराजींनी यात लक्ष घातलं नाही आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावा असं केंद्र सरकार सांगत राहिलं। असं करत करत 1983चं साल उजाडलं। 1983च्या बेळगाव पालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रभाव असणारे उमेदवार निवडून आले। त्यानंतर बेळगाव पालिकेसोबतच 250 मराठी बहुल ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात विलीन होण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारकडे मांडला। आता कर्नाटक सरकार इरेला पेटलं। त्यांनी 1 जून 1986 पासून सीमावर्ती भागात कन्नड भाषेची सक्ती लागू केली। या विरोधात मराठी भाषिकांनी आंदोलनं सुरू केली, ज्यामध्ये 9 जणांना बलिदान द्यावं लागलं। SM जोशी, नानासाहेब गोरे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, दत्ता सामंत, निहाल अहमद अशी अनेक मंडळी सीमा भागातील कन्नड सक्ती विरोधात आंदोलनात उतरली, पण थातुरमातुर उत्तरं देऊन या नेत्यांची फसवणूक केली गेली आणि कन्नड सक्ती चालूच राहिली। आजही सगळीकडे कन्नड भाषेची जबरदस्ती करण्यात येऊन मराठीचे सर्व सरकारी दप्तरे कन्नड भाषेत चालू झाली। पुढे मे-जुलै 1986च्या दरम्यान महाजन आयोगाचे समर्थक रामकृष्ण हेडगेवार आणि पंतप्रधान राजीव गांधींच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहारांमध्ये राजीव गांधींनी स्पष्ट सांगितलं की सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्र बसून तोडगा काढणं हेच आदर्श ठरेल आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा दुसरा भाग सुरू झाला। आंदोलनाला यश मिळत नाही हे पाहून हा प्रश्न न्यायालयाद्वारे सोडून घेण्याचा विचार पुढे आला। त्यावेळेस न्यायाधीश चंद्रचूड, ॲडव्होकेट वालवालकर आणि ॲडव्होकेट भंडारे यांची समिती नेमण्यात आली। महाराष्ट्राचा दावा मजबूत असून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला हरकत नाही असा आग्रही सल्ला या समितीने दिला। ज्येष्ठ साहित्यिक यदी फडके यांनी बेळगाव इथे 2000 साली झालेल्या साहित्य संमेलनात हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा आग्रह धरला। त्यावेळेस विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 3 वर्ष सतत कागदपत्रांचा अभ्यास करून 30 मार्च 2004 रोजी हा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला।
त्या दाव्यात केंद्र सरकारनेही दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून समोपचाराने प्रश्न सोडवता येईल असं लेखी स्वरूपात आपलं म्हणणं मांडलं. पण कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयाला हा प्रश्न सोडवण्याचा अधिकारच नाही असा पवित्रा घेतला. यावर मात्र न्यायालयाने कर्नाटकाला चांगलं सुनावलं होतं. 2005 मध्ये बेळगाव पालिकेने पुन्हा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि कर्नाटक सरकारला तो प्रस्ताव पाठवला. कर्नाटक सरकारने हा प्रस्ताव असंविधानिक म्हणून नाकारला आणि त्याच वेळी बेळगाव पालिका देखील बरखास्त करून टाकली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला, पण त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता कर्नाटक सरकार डोक्याने खेळू लागलं. सीमावर्ती भागात कर्नाटकाने कानडीकरणाचा सपाटा सुरू केला. केवळ जिल्ह्याचं ठिकाण नाही म्हणून बेळगाव महाराष्ट्राला देता येणार नाही असं त्यावेळेस म्हणजे राज्य पुनर्रचनेच्या वेळेस सांगणाऱ्या कर्नाटक सरकारने 2006 मध्ये बेळगाववरील आपला दावा मजबूत करण्यासाठी विधानसभेचे 5 दिवसांचे विशेष अधिवेशन बनवले. त्याचबरोबर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन इथं बोलवण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये सरकारने इथे विधानसौध नावाची नवीन विधानसभा बांधून बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊनही आजतागायत या खटल्याचा निकाल लागला नाही. अगदी 2-2 वर्षांच्या फरकाने सुनावणीच्या तारखा पडत असतात. या सर्व घडामोडींबाबत आम्ही बेळगावच्या अमित देसाईंची प्रतिक्रिया घेतली. ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. ते म्हणाले की आमच्या आजोबांनी तारुण्यात हा लढा लढला, आमच्या वडिलांनी लढला, आता आम्ही लढतोय आणि आमच्या पोरांना सांगतोय आपण एक दिवस महाराष्ट्रात जाऊ, अगदी लढून जाऊ.